लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर इतर योजनांचे निधी थांबवल्याचा आरोप केला जातोय। आमदार निधी थांबवल्याचा आरोप सुद्धा होतोय। जिल्हा नियोजन निधी थांबवल्याचा आरोप केला जातोय आणि या आठवड्यात मिळणार योजनेचा हप्ता आणि योजना हप्ता पूर्ण झाल्यावर इतर निधी देणार असल्याचं सांगण्यात येतंय। तर आत्ताची आपण ही सगळ्यात मोठी बातमी, सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी आमदार निधीचे पैसे जे आहेत ते जिल्हा नियोजनाच्या कामाच्या निधी सुद्धा थांबवलेले आहेत। तर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित झाल्यानंतर बाकीच्या ज्या योजना आहेत त्याचे पैसे वितरित करण्याच्या राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे या आठवड्यात योजनेचा हप्ता जो आहे तो बँक खात्यात जमा होईल। लाडकी बहीण योजनेवरून आता अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असताना इतर योजनांचे निधी थांबवल्याचा देखील आरोप केला जातोय। आणि यावर आपण सविस्तर अपडेट्स जाणून घेणार आहोत, प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकरजी। रवींद्र धंगेकरजी, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, तुम्ही सगळेजण सरकारवर आरोप करतायत, मात्र हा हप्ता झाल्यानंतर इतर योजनांचे हप्ते जे आहेत ते मिळतील असं सरकारकडनं कळतंय। तुमची पहिली प्रतिक्रिया? कोणाचा विरोध नाही, परंतु या सरकारकडे पैसे आहेत का हा पहिला मुद्दा आहे। आज सरकार अंदाजपत्रक ढासळणार हे नक्की आहे। त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे असतील, बार्टीच्या विद्यार्थ्यांचे असतील आणि ह्या सगळ्या जुन्या योजना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे। विकास कामं जी प्रत्येक आमदाराला पैसे देत होते ती आमदारांची कामं त्यांनी थांबवलेली आहेत आणि करोडो रुपये त्यांच्या 17 आमदारांना बी दिलेले आहेत। आता हे काय करणार हे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि याच्यामध्ये वित्तीय समितीने ह्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती की या पद्धतीने असं पुढे होणार नाही, असं त्यांनी नाराजी बी व्यक्त केली होती। पण त्यांनाही त्यांनी दुर्लक्षित करून त्यांनी योजना राबवायचा प्रयत्न करतात। 2 महिन्यावर निवडणूक आहेत, 2 महिन्यामध्ये त्यांनी पैसे द्यायचे आणि नंतर जसं तुम्ही धंगेकरजी म्हणताय की 2 महिन्यामध्ये निवडणुकीच्या आधी पैसे देणं अपेक्षित आहे सरकारकडून, सरकारकडनं मात्र पैसे दिले जात नाहीयेत असा आरोप विरोधकांकडनं केले जातोय। धन्यवाद धंगेकरजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि आता जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, लाडकी बहीण योजनेवरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यात आता इतर योजनांचे निधी पण थांबवल्याचं बोललं जातंय। तर आपण पुन्हा एकदा वैभवशी संपर्क साधणार आहोत, मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेवरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना इतर योजनांचे निधी देखील थांबवल्याचा आरोप विरोधकांकडनं केला जातोय। आमदार निधी सुद्धा थांबवला असल्याचा आरोप होतोय आणि जिल्हा नियोजन निधी थांबवल्याचा देखील आरोप केला जातोय। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणेकडे। वैभव, मनाली, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जो आहे हा हप्ता जाईपर्यंत निधीची कमतरता पडू नये यासाठी राज्य सरकारनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जे जिल्हा नियोजन मंडळाचे निधी असतील किंवा आमदारांना जे निधी वितरित केले गेलेले आहेत किंवा अलॉट झालेले आहेत हे निधी सुद्धा थांबवायच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। जोपर्यंत या लाडकी बहीण योजनेच्या पहिले हप्ते जे आहेत ते वितरित होत नाहीत तोपर्यंत बाकीच्या योजनांचे कुठलेही निधी जे आहेत ते वितरित करू नका अशा स्पष्ट सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे राज्य सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती ही फ्लॅगशिप योजना आणली लाडकी बहीण म्हणून विरोधकांकडून मोठी टीका त्यांच्यावरती केली जात होती। या सगळ्या निधीसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी निधी जो आहे तो उपलब्ध नाही अशी टीका विरोधकांकडून होत असताना राज्य सरकारनं या सूचना दिलेल्या आहेत। जी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते त्यानुसार जोपर्यंत हे पहिले हप्ते वितरित होत नाहीत लाडकी बहीण योजनेचे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे इतर निधी जे आहेत, जे आमदार निधी असतील किंवा जिल्हा नियोजन मंडळातून कामांसाठी देण्यात आलेले पैसे जे आहेत हे पैसे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं वितरित करू नयेत। हे पैसे योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता गेल्यानंतर वितरित करावेत अशा या सूचना आहेत। त्याच्यामुळे आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जाते
सत्ताधारी आमदारांकडून खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली जाते, तर विरोधक आमदार हे स्पष्टपणे बोलायला लागलेले आहेत. मात्र सरकारनं वैभव, मी थोडं तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत आता उदय सामंत जे आहेत न्यूज 18 लोकमतशी ते जोडले गेलेले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की लाडकी बहीण योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. विरोधकांचं म्हणणं आहे आणि याच योजनेसाठी इतर योजनांचे निधी देखील थांबवलेले आहेत. उदयजी, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये सरकारनं आणलेली आहे आणि याच्याबाबत फार मोठा गैरसमज पसरवण्याचं काम आमचे विरोधक करत आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 46,000 कोटीची स्वतंत्र तरतूद त्याला केलेली आहे. कुठच्याही योजना थांबवलेल्या नाहीत. काही लोकांनी सांगितले की डीपीसीचे पैसे थांबवलेले आहेत. मी स्वतः 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, रत्नागिरी आणि रायगड. त्याच्यामुळे असं कुठेही झालेलं नाही. परंतु ही योजना आता महिलांपर्यंत पोहोचते. महिला सरकारला धन्यवाद देत आहेत, सरकारला आशीर्वाद देत आहेत. त्याच्यामुळे काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेलं आहे. परंतु हे पैसे आणि याची तरतूद ऑलरेडी बजेटमध्ये केलेली आहे, अजितदादांनी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही योजना आता गावापाड्यामध्ये पोहोचते, मोहल्ल्यांमध्ये पोहोचते. सगळ्या जाती धर्माच्या महिला भगिनींना हे आता पैसे मिळणार आहेत. आणि म्हणून हे पैसे मिळू नयेत आणि स्वतःचं अस्तित्व आता जे काय टिकणार नाही विधानसभेमध्ये, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कुठेही महाराष्ट्राच्या विकास कामावर परिणाम होत नाहीये. सगळ्याची तरतूद तशीच्या तशी आहे. सगळी कामं सुरू आहेत. नियोजन मंडळाचे म्हणजे डीपीसीचे पैसे देखील तसेच आहेत आणि ते आम्ही खर्च करतोय. मात्र जे जिल्हा नियोजन निधी थांबवला आहे किंवा आमदार निधी थांबवला हा जो आरोप केला जातोय आणि सरकारकडनं सुद्धा आता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की पहिला हप्ता झाल्यानंतर बाकीच्या निधीच्या योजना ज्या आहेत त्याचे पैसे जे आहेत ते वितरित करण्यात यावेत, यावर तुमची प्रतिक्रिया? मी खात्रीला एक सांगतो, मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा 300 कोटी रुपयाचा नियतव्यय आहे नियोजन मंडळाचा आणि 360 कोटी रुपयाचा रायगडचा आहे. अशी कुठेही परिस्थिती आलेली नाही आणि कोणीही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं नाही की पैसे विकासाचे थांबवा. त्याच्यामुळे या आरोपामध्ये तथ्य नाही. आता निवडणुका 2 महिन्यावर आल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. फेक नरेटिव्ह कायम सेट करायचं, मताचं राजकारण करायचं, लोकांना कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जायचं, हा काही लोकांचा उद्योग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही माझी लाडकी बहीण योजनेमुळे पैसे थांबलेले नाहीत. महिलांना आम्ही न्याय देतोय आणि विकास कामाला देखील. सामंतजी, जसं तुम्ही म्हणताय की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडनं हे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी.